नमस्कार मित्रांनो, तटस्थतेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आरशासमोर जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यात तुम्हाला काय दिसतं? तुमचा चेहरा, तुमचे डोळे, तुमचे हात, तुमचे पाय. ते पाहून तुम्ही म्हणता, हा मी आहे. पण खरंच तसंच असतं का? आता भूतकाळ आठवा. तुम्ही जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हाचा काळ आठवा. तेव्हा तुमचा चेहरा कसा होता, तुमचे हात पाय कसे होते, तुमचा आवाज कसा होता ते आठवा. आज तुमचा आवाज बदलला, तुमचे हातपाय बदलले, चेहरा बदलला. हे कसं काय? विज्ञान सांगतं की दर 7 वर्षांनी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी बदलून जाते. म्हणजे प्रत्येक पेशी मरते आणि नवीन जन्म घेते. याचाच अर्थ तुम्ही जर आज 35 वर्षाचे असाल तर तुमचा देह आतापर्यंत 5 वेळा पूर्णपणे बदललेला आहे. जुना देह कुठेच शिल्लक नाही. सर्व काही नवीन देह जन्माला आलेला आहे. तरीही तुम्ही म्हणता, मी तोच आहे जो लहानपणी होतो. हे कसं शक्य आहे? जर नदीचे पाणी प्रत्येक क्षणी वाहून जात असते तरी आपण म्हणतो ही तीच नदी आहे. का? कारण पात्र तेच असतं. तसंच देहाचं पाणी वाहून गेलं, पण मी नावाचं पात्र तिथेच असतं. ते पात्र कोणतं तेच पाहूया. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला एक खेळणं आवडायचं. ते तुटलं, हरवलं तर काय व्हायचं? तुम्हाला दुःख वाटायचं, रडू यायचं, तुमचं जगच संपलं असं वाटायचं. आज तुम्ही मोठे झालात, 30-35 वर्षाचे आहात. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये, व्यवसायामध्ये नुकसान झालं, नोकरीमध्ये प्रमोशन नाही झालं तर तुम्हाला तेच दुःख होतं. तुम्ही तशाच प्रकारे नैराश्यात जाता. तुम्हाला असं वाटतं जग संपलं. उद्या तुम्ही 75 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला मुलांनी सांभाळलं नाही, किंवा मुलं तुमच्याशी नीट बोलत नाही, किंवा नातवाजवळ राहत नाही, किंवा आजारपणच आले, याचं दुःख राहील. म्हणजेच वय कुठलेही असो, परंतु दुःखाची जी जाणीव आहे ती दुःखाची जाणीव तीच राहते. शरीर बदललं परंतु दुःखाची जाणीव नाही बदलली. आनंदाचं देखील असंच आहे. लहानपणी आईने तुम्हाला जवळ घेतलं तर तुम्हाला आनंद व्हायचा. तुम्हाला काही खेळणं दिलं, चॉकलेट दिलं तर तुम्हाला आनंद व्हायचा. आज तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वयामध्ये तुम्ही छोट्या खेळण्याच्या कारऐवजी नवीन मोठी कार घेतली की तुम्हाला आनंद होतो. नवीन घर घेतलं की तुम्हाला आनंद होतो. प्रमोशन झालं की आनंद होतो. उद्या तुम्ही 75 वर्षाचे होणार तेव्हा नातवंड जवळ आली की तुम्हाला आनंद होणार. जुने मित्र भेटले की तुम्हाला आनंद होणार. कुठे फिरायला गेलात, देवधर्माला गेलात तर तुम्हाला आनंद होणार. म्हणजेच आनंद देखील तोच आहे जो लहानपणी होता. जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे होता तेव्हा जो आनंद तुम्ही अनुभवला तो 35व्या वर्षी देखील तुम्ही तसाच आनंद अनुभवता. फक्त वस्तू बदलते, जागा बदलत्या, पण अनुभवणारा केंद्रबिंदू तोच असतो. तो ना बालक झाला, न वृद्ध झाला, न थकला. त्यालाच वेदांत साक्षी चैतन्य म्हणतात. विचार करा, तुमच्या इच्छा बदलल्या. लहानपणी चॉकलेटसाठी हट्ट केला, मोठेपणी कारसाठी हट्ट केला, फ्लॅटसाठी हट्ट केला, नोकरीसाठी हट्ट केला, वृद्धपणे नातवांसाठी हट्ट केला, आजार नको येऊ म्हणून हट्ट केला, फिरण्यासाठी हट्ट केला, जुने मित्र मिळावे म्हणून हट्ट केला. म्हणजे विचार बदलले, सवयी बदलल्या, संबंध बदलले आणि शरीर देखील बदललं. पण सुखाची जाणीव आणि दुःखाची जाणीव ही बदलली नाही. सुख आणि दुःख भोगण्याची जी वृत्ती आहे ती बदलली नाही. म्हणजेच इच्छा करणारा मी बदलला, पण इच्छा अनुभवणारा तोच आहे. तोच आहे जो न बदलणारा अक्ष आहे की ज्याच्या भोवती सगळं जीवनचक्र फिरत असतं. तुम्ही कधी थिएटरमध्ये जाऊन 3 तासाचा सिनेमा पाहिला आहे का? पडद्यावर काय होतं? एका नायकाचा जन्म होतो. तो मोठा होतो, कॉलेजला जातो, प्रेम करतो, नोकरी करतो,
लग्न करतो, वृद्ध होतो, युद्ध करतो, हरतो, जिंकतो आणि शेवटी मरतो. तुम्ही खुर्चीवर बसून हे सगळं पाहतात. तुम्ही त्याच्या वेदनेने रडता, त्याच्या विजयाने टाळे वाजवता. पण जेव्हा तुम्ही थिएटरमधून बाहेर पडता तेव्हा विसरून जाता. तुम्हाला आठवते की अरे तो तर नायक होता, तो तर हिरो होता. तो हिरो आणि मी दोघं वेगवेगळे आहोत. आयुष्य हा असाच एक पिक्चर आहे. आयुष्य हा 70 ते 90 वर्षाचा एक पिक्चर आहे. हे शरीर म्हणजेच नायक आहे. हे शरीरच आपला हिरो आहे. तो रोज नवीन नवीन वेशभूषा धारण करतो. कधी विद्यार्थी बनतो, कधी नोकरी करणारा व्यक्ती बनतो, कधी एक पती बनतो, कधी एक पिता बनतो, कधी आजोबा बनतो. कधी तो धनवान असतो, कधी कधी निर्धन असतो. कधी सुखी असतो, कधी दुःखी असतो. कधी निरोगी असतो, कधी रोगी असतो. पण तुम्ही त्या प्रेक्षकांसारखे आहात. फर्स्ट डे फर्स्ट शो पासून तर द एंड पर्यंत खुर्चीत बसलेले असतात. चूक कुठे होते? आपण जेव्हा प्रेक्षक असूनही स्वतःला नायक समजायला लागतो. पडद्यावरच्या नायकाला जखम झाली, पडद्यावरच्या हिरोला जखम झाली, तर आपण दुःखी जर झालो तर तेथे आपलं चुकतं. यालाच तादात्म्य म्हणतात. मी देह आहे ही सर्वात मोठी भ्रांती आहे. जोपर्यंत तुम्ही प्रेक्षक आहात असा विचार करता तेव्हा तुम्हाला हिरोला जर लागलं तर तुम्हाला खूप दुःख होत नाही. हा थोडेफार दुःख होते, पण तुम्ही त्या हिरोशी एवढे अटॅच होत नाही. काही हिरोला लागलं म्हणजे तुम्हाला लागलं असं होत नाही. हे प्रॉब्लेम इथे येतो की जेव्हा तुम्ही हिरो आणि तुम्ही जेव्हा एक समजायला लागता, पडद्यावरचा हिरो आणि रिअल लाईफमधले तुम्ही एक समजायला लागता, तेव्हा तुम्हाला दुःख होतं. हिरोला दुःख झालं तुम्ही दुःखी होतात, हिरोला सुख झालं तुम्ही देखील सुखी होता. हिरो आणि तुम्ही, पडद्यावरचा हिरो आणि तुम्ही जेव्हा एकरूप होतात तेव्हा तेथे प्रॉब्लेम निर्माण होतो. जेव्हा तुम्ही असे जाणता की पडद्यावरचा हिरो वेगळा आणि मी फक्त प्रेक्षक आहे असे जाणता, तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हे तत्वज्ञान काही नवीन नाही. हे तत्वज्ञान भारताच्या मातीत हजारो वर्षापासून चालूच आहे. फक्त आपण ऐकायला विसरलेलो आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे, मी तो नाही ऐसी जाणीव जया झाली, तोची एक मुक्ती जगी. म्हणजेच मी हा पंचमहाभूतांचा देह नाही, ही ज्याला आतून अनुभूती झाली तोच या जगात खरा मुक्त आहे. मुक्ती म्हणजे मेल्यावर स्वर्गात जाणे नाही. मुक्ती म्हणजे जिवंतपणीच देहापासून मुक्त होणे. देह आणि मी वेगळा आहे याची अनुभूती होणे. नुसतं बुद्धीवर समजणे नाही, प्रत्यक्ष ध्यानाद्वारे अनुभूती करणे. जोपर्यंत मी देह आहे हा भ्रम मनात आहे तोपर्यंत भीती आहे, दुःख आहे, बंधन आहे. मी देह नाही हे कळलं की तुम्ही अमर होतात. संत ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणतात, जैसे नक्षत्रांचे देणे ते गगनाहुनी आणे, तैसे देहादिक करणे माझे नव्हे. म्हणजेच माऊली सांगतात, रात्रीच्या आकाशात असंख्य तारे येतात, जातात, तुटतात. पण म्हणून आकाश कधी तुटतं का? आकाश कधी रडतं का? नाही. आकाश या सर्व गोष्टींपासून अलिप्तच राहतं, अचल राहतं, निर्विकार राहतं. तसंच या देहात सुख दुःख जन्म मरण सर्व काही येतं. हे सगळं येतं जातं. पण मी जो आकाशासारखा आहे, जो मी निर्विकार आहे, तो देहाचे कर्म देहाचे भोग माझे नाही असे जाणतो. तो साक्षी असतो. भगवान बुद्ध म्हणत, सब्बे संखारा अनिच्छती. जे काही बनले ते सगळं अनित्य आहे, नाशवंत आहे. देह अनित्य आहे, मन अनित्य आहे, विचार अनित्य आहे. जे अनित्य आहे, जे बदलतं ते सत्य कसं असेल? बुद्ध विचारतात. बदलणाऱ्या वस्तूत स्वतःला शोधणं म्हणजे पाण्यावर रेष काढण्यासारखं आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, अनित्य हे जे काही आहे ते सर्व नष्ट होणारे आहे, सर्व काही संपणारे आहे. मी काय आहे मग? मी फक्त एक प्रवाह आहे, एक ऊर्जेचा प्रवाह आहे असे बुद्ध सांगतात. अष्टावक्र महागीतामध्ये राजा जनकाला उपदेश करताना अष्टावक्र म्हणतात, तुझे अज्ञान हेच बंधन आहे.
वास्तवात तू करताही नाहीस आणि भोगताही नाहीस. तू तर सच्चिद आनंद स्वरूप आहे. तू तर एक शुद्ध चैतन्य आहे. तू सुखाने विहार कर. किती थेट आहे. ते म्हणत नाही की तू बनशील, ते म्हणत आहे तू आहेस. बनशील आणि आहेस यामध्ये खूप फरक आहे. आपण शुद्ध चैतन्य आहोत, आधीपासूनच आहोत. ते बनण्याची गरज नाही, फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. आपण फक्त विसरून गेलो आहे की देह कर्म करतो, मन भोगतं असे म्हणतो. पण त्याहून आपण वेगळे आहोत याची फक्त जाणीव आली पाहिजे, फक्त अनुभूती आली पाहिजे. रमण महर्षींच्या जीवनातील एक घटना आहे. त्यांचं वय जेव्हा 16 होतं तेव्हा त्यांना मृत्यूची अनुभूती आली. त्यांना असं वाटलं की आता मी मरतोय. आणि ते जेव्हा जमिनीवर पडले तर त्यांना वाटलं की हे शरीर तर मेलं आहे. मग हे शरीर मेलं आहे याची जाणीव करणारा कोण आहे? हे जे शरीर मेलेलं आहे याची जाणीव कोणाला तरी होत आहे. एक हलकीशी जाणीव आहे. ते जाणीव करणारा कोण आहे? आणि जेव्हा ते या शरीरात परत आले तेव्हा त्यांना कळालं की शरीर आणि मी वेगळं आहे. आणि त्यांना मी देह नाही याची अनुभूती आली. आणि त्यांना साक्षात्कार झाला चैतन्याचा, निर्विकार समाधीचा आणि शुद्ध चैतन्याचा. हे फार अवघड नाही. दैनंदिन जीवनात याची अनुभूती घेणे फार अवघड नाही. तुम्ही खोलीत आहात, पंखा फिरतोय. पंखा तुम्हाला म्हणतो का मी फिरतोय? नाही ना. पंखा फिरतोय हे तुम्ही म्हणता, कारण तुम्ही आणि पंखा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. जेव्हा तुम्ही आणि पंखा वेगळ्या गोष्टी होता तेव्हा पंख्याला पाहणारा एक जण झाला. तसंच देह आणि तुम्ही वेगळे आहात. तुम्ही देहाला पाहणारे आहात. देह तुम्हाला म्हणत नाही की म्हातारा झालो. तुम्ही देहाला म्हणता की देह म्हातारा झाला, देह वयोवृद्ध झाला, कारण तुम्ही देहापेक्षा वेगळे आहात. तुम्ही आहात तो जाणणारा दृष्टा, साक्षी आहात तुम्ही. आणि या साक्षीला कधीच दुःख होत नाही, फक्त अनुभव होतो. पण साक्षी दुखावत नाही. उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, आकाश कधी बदलतं का? नाही. ते जसेला तसेच राहतं. तसं सुख येतं, दुःख येतं, पण तो साक्षी भाव आहे तो तसाच राहतो. मित्रांनो, तुम्ही विचार नाही, कारण विचार येतात जातात. तुम्ही नाव नाही, कारण नाव हे तुम्हाला जन्माच्या नंतर दिल्या गेलं आहे. तुम्ही नोकरी नाही, कारण तुम्ही नोकरी कुठेही करू शकतात, सोडू शकतात. तुम्ही संबंध तोडू शकतात, नवीन जोडू शकतात. हे सगळं तुमच्या कपड्यांवर ज्या प्रकारे स्टिकर लागतं तसं लागलेलं आहे. तुमचं नाव, नाती, विचार हे तुमच्यावर स्टिकर सारखं चिटकलेलं आहे. ते स्टिकर निघालं की कपडा जशाला तशा शुद्ध स्वरूपात राहतो. तसेच तुम्ही आहात. आता मग प्रश्न इथे उभा राहतो, जर मी ही शाश्वत, अविनाशी, निर्विकार आहे, तर मग मला दुःख का होते? मी भीतीने का कापतो? मी अस्वस्थ का होतो? याचं उत्तर आहे आसक्ती. आपण सिनेमा पाहताना एवढे गुंग होतो की पडद्यावरच्या रक्ताने आपले हात थरथर कापतात. पडद्यावरती हिरोला काही दुःख झालं की आपण घाबरून जातो, आपल्याला दुःख होतं, आपल्याला रडू येतं. तसंच आपण या देहाशी एवढे एकरूप झालेलो आहोत की देहाला काही झालं की आपल्याला दुःख होतं, देहाला आनंद झाला की आपण आनंदी होतो. तसंच नात्यांसोबत देखील, नात्यांशी आपण एवढे एकरूप झालेलो आहोत की नात्यांमध्ये काही सुखदुःख आलं की आपण देखील सुखी दुःखी होतो. आपण प्रेक्षक नसून नायक आहोत असे आपण समजायला लागतो. जर आपण प्रेक्षक आहोत हे समजलं तर बरेचसे दुःख कमी होतात. या आसक्तीच्या बेड्या कशा तुटतात? देहाशी असलेलं जे नातं आहे ते कसं संपतं आणि मी फक्त जाणीव आहे हे कसं अनुभवायचं, हेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही फक्त 5 मिनिटे डोळे मिटा आणि एका जागी बसा आणि आठवा दिवसभरात तुम्ही काय काय क्रिया केला. आणि तटस्थपणे पहा, तसेच श्वासाकडे लक्ष द्या. हे जे काही विचार येतात जातात त्यांना रोखू नका, त्यांना अडवू नका. फक्त तुम्ही पाहणारे बना आणि एक साक्षी भावाने पहा.
तटस्थपणे पहा. मग तुम्हाला जाणवेल की हे विचार मी नाही, विचार पाहणारा मी आहे. विचार येतात जातात, मग हे विचार पाहणारा कोण आहे? फक्त त्या जाणणाऱ्याला जाणा, कारण तुम्ही तोच आहात. तो कधी जन्माला देखील नाही आणि कधी मरणार देखील नाही. बाकी सगळं नाटक आहे. आणि नाटक संपल्यावर जेव्हा पडदा पडतो तेव्हा सर्वजण आपापल्या घरी जातात. देह हा देखील एक नाटकच आहे. देहाच्या नाटकाचा पडदा जेव्हा पडेल तेव्हा देखील तुम्ही शुद्ध स्वरूपात, शुद्ध चैतन्य स्वरूपात विलीन होऊन जाणार. हेच अंतिम सत्य आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ध्यान करा, तटस्थ राहा, साक्षी भावाने पहा. धन्यवाद.